मुंबई, कधीच न थांबणारं शहर. रात्र असो किंवा दिवस, इथे जीवन नेहमी धावत असतं. या शहरात राहत होता संजय, एक साधा मध्यमवर्गीय युवक. आई वडील आणि लहान बहीण एवढंच त्याचं छोटंसं कुटुंब. संजयचं आयुष्य व्यवस्थित चालू होतं. रोज सकाळी उठणं, लोकल ट्रेनने ऑफिसला जाणं, संध्याकाळी परत येणं, सगळं काही ठरलेलं. पण या सगळ्या धावपळीत त्याच्या मनात एक रिकामेपण होतं. त्याला वाटायचं, हेच का आयुष्य? काहीतरी मोठं, काहीतरी वेगळं मिळायला नको का? एका रात्री ऑफिसमधून उशिरा निघालेला संजय नेहमीप्रमाणे ट्रेनने घरी परतत होता. ट्रेनमधली गर्दी, आवाज, धक्काबुक्की, सगळ्यामुळे तो पूर्ण थकून गेला होता. स्टेशनवर उतरून तो हळूहळू घरी चालू लागला. रात्र शांत होती. रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं. थोडा पुढे गेल्यावर त्याच्या नजरेस एक माणूस पडला. रस्त्याच्या कडेला बसलेला, काळ्या कपड्यात, डोळ्यात एक विचित्र चमक. संजय त्याच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहिला. पण तेवढ्यात त्या माणसाचा आवाज आला. तुझ्या सगळ्या अडचणी मी दूर करू शकतो. तुला पैसा, यश, सगळं काही मिळवून देऊ शकतो. संजय थोडा थांबला. त्याने मागे वळून पाहिलं. मनात शंका होती, पण कुतूहलही होतं. तो परत त्या माणसाजवळ गेला. काय करावं लागेल? संजयने विचारलं. तो माणूस हलकसा हसला. त्याने एका कापडात काहीतरी गुंडाळलेली वस्तू संजयच्या हातात दिली आणि म्हणाला, हे तुझ्या घरी घेऊन जा. कुणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेव. बाकी काही करायची गरज नाही. आणि बघ, तुझं नशीब कसं बदलतं. संजय थोडा घाबरला होता, पण लोभाने त्याच्यावर विजय मिळवला. तो ती वस्तू घेऊन घरी गेला. घरात सगळे झोपले होते. त्याने ती वस्तू एका अडगळीत लपवून ठेवली. पुढचे काही दिवस सगळं बदलायला लागलं. ऑफिसमध्ये त्याचं कौतुक होऊ लागलं. अचानक त्याला एक मोठी संधी मिळाली. त्याने घेतलेली एक लॉटरी लागली. पैशांचा ओघ सुरू झाला. संजयला वाटू लागलं, खरंच त्या माणसाने सांगितलेलं सगळं खरं ठरतंय. पण आनंद जास्त काळ टिकला नाही. एका रात्री त्याची बहीण घाबरून उठली. तिचा श्वास जोरात चालू होता. दादा, मला खूप भयानक स्वप्न पडलं. तोच माणूस, तो आपल्याला सगळ्यांना कुठेतरी घेऊन जात होता. संजयने तिला शांत केलं, पण त्याच्या मनात भीतीची सावली निर्माण झाली. 2-3 दिवसांनी पुन्हा तीच घटना घडली. यावेळी बहिणीने सांगितलं, मी स्वप्नात पाहिलं. बाबा झोपले होते आणि तो माणूस त्यांच्या छातीवर बसला होता. हे ऐकून सगळ्यांच्याच अंगावर शहारे आले. दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये असताना संजयला फोन आला. तुमच्या वडिलांना हार्ट अटॅक आला आहे. संजयच्या पायाखालची जमीन सरकली. तो ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोहोचला. वडील आयसीयूमध्ये होते. आई आणि बहीण दोघीही घाबरलेल्या अवस्थेत बसल्या होत्या. संजयच्या मनात आता एकच विचार घुमत होता, हे सगळं माझ्यामुळेच होतंय. तो लगेच घरी गेला. त्याने त्या कापडातल्या वस्तूचा शोध सुरू केला. प्रत्येक कोपरा तपासला, पण ती वस्तू कुठेच सापडत नव्हती. हताश होऊन तो खाली बसला. त्याला काहीच सुचत नव्हतं. परत हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याची बहीण त्याच्याकडे पाहत म्हणाली, दादा, काहीतरी लपवत आहेस तू. मला सांग काय झालंय. संजयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने रडत रडत सगळं सांगितलं. हे ऐकून त्याची बहीणही घाबरली, पण तिने स्वतःला सावरलं. आपण हनुमंताकडे जाऊया, तोच आपल्याला वाचवू शकतो. ते दोघे जवळच्या हनुमान मंदिरात गेले. शांत वातावरण, मंद प्रकाश आणि घंटांचा आवाज. दोघांनी डोळे मिटून मनापासून प्रार्थना केली. तेवढ्यात एक साधू त्यांच्या जवळ आले. लोभामुळे तू वाईट शक्तींना तुझ्या घरात प्रवेश दिलास. संजय थरथरला. त्याने लगेच त्यांच्या पाया पडून माफी मागितली. साधूंनी त्याच्या बहिणीकडे पाहिलं आणि म्हणाले, तुझी श्रद्धा शुद्ध आहे. तुझ्यामुळेच हे संकट दूर होईल. त्यांनी त्याच्या एक पवित्र धागा तिच्या हातात दिला. हा गळ्यात घाल आणि घरी जाऊन हनुमंताचा जप कर. तो तुला मार्ग दाखवेल. त्या रात्री घरात सगळीकडे शांतता होती. संजयची बहीण हॉलच्या मध्यभागी बसली. तिने डोळे मिटले आणि हनुमंताचा जप सुरू केला. जय हनुमान ज्ञान गुण सागर. हळूहळू वातावरण बदलायला लागलं. वारा जोरात वाहू लागला. घरातल्या वस्तू हलू लागल्या. अचानक संजय हवेत उचलला गेला. त्याचे डोळे लाल झाले होते. तो स्वतःच्या ताब्यात नव्हता. एक भयानक शक्ती त्याला नियंत्रित करत होती.
त्याची बहीण क्षणभर घाबरली, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. ती अजून जोरात जप करू लागली. तिचा हात त्या धाग्यावर घट्ट होता. अचानक तिच्या मनात एक विचार चमकून गेला. ती लगेच उठली आणि संजयच्या जवळ गेली. संजय तिला दूर ढकलत होता, पण ती मागे हटली नाही. तिने त्या धाग्याला घट्ट पकडलं आणि एका झटक्यात संजयच्या मनगटावर बांधलं. क्षणभर जळल्यासारखा आवाज झाला. संजय जोरात खाली पडला. घरातली सगळी हालचाल थांबली. काही वेळाने संजयने डोळे उघडले. तो पूर्ण शांत झाला होता. त्याला सगळं आठवलं. त्या मांत्रिकाने त्याच्या मनगटावर केलेली खूण, तीच त्या वाईट शक्तीची जागा होती. धाग्याच्या शक्तीने आणि हनुमंताच्या कृपेने ती शक्ती पूर्णपणे नष्ट झाली होती. काही दिवसांनी त्याचे वडील पूर्णपणे बरे झाले. घरात पुन्हा आनंद परत आला. संजयने त्या दिवसानंतर एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली. लोभाने मिळालेलं सुख नेहमी विनाश घेऊन येतं आणि खरी शक्ती फक्त श्रद्धा आणि विश्वासात असते.